होईल यात कोणतीही शंका नाहीये. क्वालिटी क्रिकेट या मॅच मध्ये पाहायला मिळाल. गाव टू गाव लॉटची आपण आजची स्पर्धा पाहतोय आणि खऱ्या अर्थानं अलिबाग मधील विभिन्न गावातून आलेले खेळाडू आज मात्र आपला चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स या मैदानावर देत असताना पाहायला मिळतील. गोलंदाज अभिषेक नाईक रेडी होतोय पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू आपण पाहतोय वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू अवे फ्रॉम द बॉडी होता आणि पहिला चेंडू वाईड आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल अभिषेक नाईक याचा. थोड्याशा कमी गतीने टाकलेला चेंडू बॅट वरती परफेक्टली चेंडू घेता आला नाहीये. सुंदर दर्जाची गोलंदाजी. अभिषेक नाईक म्हटलं की एक व्हेरिएशन गोलंदाजी करणारा गोलंदाज. वर्सटाईल गोलंदाजी ही अभिषेक याची खासियत स्पेशालिटी आणि मैदानावरती तो त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी टिचून गोलंदाजी पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. अभिषेक नाईक गोलंदाजी करतोय. समोर मात्र रूपम मात्रे. यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. रूपम मात्रेच्या बॅट मधनं आलेला आहे सुंदर सुरेख सुपर षटकार. विनंती असणार आहे प्रसाद पाटील हशुरे. प्रसाद पाटील हशुरे आपण जरा स्टेज वरती यायचं आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅच ची जे टी शर्ट आहे ते द्यायचं राहून गेलेलं आहे. प्रसाद पाटील. रूपम मात्रे आता डेंजरस बॅटिंग करतोय. आखू टप्पा चेंडू पिक केला आणि तदनंतर फटका चांगला आणि तेवढेच चांगले एफर्ट्स अजिंक्यकडनं पाहायला मिळाले. पॉइंटला तो उभा होता आणि आपल्या परीने त्याने अगदी सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शर्तीचे प्रयत्न केले आणि चेंडू मात्र फील्ड केलेला आहे. धाव फलकावरती एका धावेची ऍडिशन होते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय खोड. तर खऱ्या अर्थानं आपल्या घणाघाती आणि विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा जाणला जाणारा आणि सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये एक टॉपचा ऑलराऊंडर म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं असा निखिल पाटील. निखिल वर्सेस अबू ही लढत सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग असेल. हे बॅटल तितकंच इंटरेस्टिंग असेल यात कोणतीही शंका नाहीये. ओहो सुंदर गोलंदाजी. सुंदर टप्प्यावरती टाकलेला चेंडू सॉफ्ट हँडने खेळलेला आहे. सिंगल घेतली आणि राजाकडनं तेथे चुकी झालेली आहे. सिंगलचे कन्व्हर्जन डबल मध्ये केलं जाते. धाव फलकावरती धावांची गती आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहे. धावा चांगल्या गतीने येत आहेत. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 10 धावा अद्यापपर्यंत आलेल्या आहेत पहिल्या 4 चेंडूमध्ये. त्यामुळे वागेश्वर वागरण संघाला जो स्टार्ट अपेक्षित होता ना तो स्टार्ट त्यांना मिळालाय. यावेळी आडव्या बॅटने प्रतिकार केलाय. चेंडू धाडला सीमारेषे बाहेर. निखिल पाटीलच्या बॅट मधनं अमेझिंग अस्टनिशिंग षटकार. पाहायला मिळते तब्बल 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीने मैदानावरती धावा आल्यात आणि खऱ्या अर्थानं वॉल बिगन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. तीच वॉल बिगन झालेली पाहायला मिळते. फलंदाजी करणारा संघ युवराज इलेव्हन पुरस्कृत वागेश्वर वाघरट या संघासाठी. दोन्ही संघांना प्रत्येक इनिंग मध्ये एक एक रिव्ह्यू असणार आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी ओहो व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. डोळ्यांचा पाडणं फेडणारा नेत्रदीपक चौकार निखिल पाटीलच्या बॅट मधना. निखिल इज ऑन द फायर.
मैदानावरती आपण पाहतोय आयुषी 11 झिराट संघाचा अगदी भरवशाचा असणारा गोलंदाज अभिषेक नाईकचा खरपूस समाचार घेतला गेला आणि धावा अगदी खोऱ्याने आल्या. पहिल्या षटकामध्ये धावांची टांगसाल उभारलेली पाहायला मिळते, जेथे 21 धावा पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव फलकावरती लागलेल्या आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 21 ऑन दी बुट. पहिल्या षटकामध्ये तुफानी फलंदाजी पाहायला मिळाले. डेंजरस डिस्ट्रक्टिव्ह स्वरूपाची बॅटिंग पाहायला मिळाली. निखिल पाटीलचा विस्फोटक अंदाज आपण अनुभवला. त्याने केलेली घणाघाती फलंदाजी आपण पाहिली. झिराट संघाला आता कमबॅक करावं लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये कमबॅक करणं खऱ्या अर्थाने गरजेचं असतं. तो कमबॅक आता झिराट संघासाठी होणार का? षटक क्रमांक दुसरे गोलंदाजीला ऋषिकेश पाटील आलेला आहे. पाहूया ऋषी पाटील आता मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. जिथे पहिल्या षटकामध्ये अगदी अफलातून सुरुवात पाहायला मिळते, दैदीप्यमान स्टार्ट पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय डावाला प्रारंभ केलाय आणि निखिल पाटील अफलातून इनिंग खेळत असताना पाहायला मिळाला आणि त्याला तितकीच तोळामोळाची साथ देत असताना पाहायला मिळतोय रूपम म्हात्रे. 21 ऑन द बुट आफ्टर फर्स्ट ओव्हर नंबर सेकंड. गोलंदाजी ट्रॅक वरती ऋषिकेश पाटील आता सज्ज होतोय. पाहूया त्याची गोलंदाजी मैदानावरती कशा पद्धतीची असेल, तो कशा पद्धतीने मैदानावरती गोलंदाजी करेल. यावेळी पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल गेलाय. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. रूपम मात्रच्या बॅट बंद आलाय. आणखीन एक मोठा भव्य दिव्य षटकार. अग्रण संघ अगदी फक्त आणि फक्त मॅक्झिमम मध्ये डील करत असताना पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. प्रत्येक विकेटसाठी अमोल सुरोसे यांच्याकडनं पारितोषिक आलेले आहे झिराट संघासाठी. प्रत्येक विकेटसाठी अमोल सुरोसे यांच्याकडनं ₹200 कॅश प्राइज झिराट संघाला असणार आहे. धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल 27 धावा पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची सलामी पाहायला मिळते. ओपनिंग पेअर मैदानावरती चांगला खेळ करते. रूपमच्या बॅट बदना आणखीन एक बहरदार षटकार. चेंडू फरार झालाय डीप स्कोअर लक्षच्या बाहेर. वन्स अगेन बिगी. ऑन दी बूट. मैदानावरती वागरण संघ एक वेगळ्याच अंदाजाने खेळतोय. पण आयुष्य झिराट संघाला आपल्या स्ट्रॅटेजीवरती विचार विनिमय करावा लागेल. नीती रणनीती बदलावी लागेल. क्रिकेटचा खेळ हा प्लॅनिंग ने खेळला जातो. मग तुमच्याकडे ज्यावेळी ए प्लॅन सक्सेसफुल होत नाही, बी प्लॅन सक्सेसफुल होत नाही, त्यावेळी सी प्लॅन डी प्लॅन रेडी असावा लागतो. आणि झिराट संघाला असंच काहीतरी करावं लागेल. जिथे मैदानावरती वागरण संघाच्या दोन्ही फलंदाजी बॅट चांगली तळपलेली पाहायला मिळते. प्रत्येक विकेटसाठी अमोल सुरसे यांच्याकडनं ₹200 कॅश प्राइज झिराट संघाच्या गोलंदाजांना आणि हॅट्रिक घेतली तर अमोल सुरसे यांच्याकडनं ₹1000 कॅश प्राइज असणार आहे. ओहो, यावेळी मात्र चांगल्या लेंथवरती चेंडू टाकला. सबमरीन पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. ऋषिकेश पाटील कमबॅक करतोय. या षटकाचं जर आपण विश्लेषण पाहिलं, पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू डॉट, पुन्हा षटकार, पुन्हा डॉट, अशा पद्धतीचं षटक पाहायला मिळतंय. संमिश्र स्वरूपाचा षटक इव्हेंट पुल ओव्हर मैदानावरती आपण पाहतोय. यावेळी फटका फसला. मिस टाइम आहे. कॅच होण्याची पॉसिबिलिटी अँड येस इट इज. ही टेक्स द कॅच. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. आयुषी 11 झिराट संघाला ज्या विकेटची
नितांत गरज होती ती विकेट मिळाली. मैदानावरती इनफॉर्म बॅटर रूपम मात्र अत्यंत उत्कृष्ट इनिंग खेळून मैदानातून तंबूत परत असताना पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानावरती आता पाहायला मिळतोय, आदर्श पाटील. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आदर्श पाटीलची या वर्षीची कामगिरी अगदी स्वप्नवत राहिलेली आहे आणि त्याने प्रत्येक मैदानावरती जिथे जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली तिथे त्याने त्या स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं आणि तोच आदर्श आता मैदानावरती आलेला आहे. पाहूया आदर्श पाटील मैदानावरती आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल. जिथे धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती 33 पाहायला मिळते. हा चेंडू सुद्धा अगदी चांगल्या टप्प्यावरती कमबॅकिंग ओव्हर म्हणावं लागेल. ग्रेट कमबॅक बाय ऋषिकेश पाटील. ऋषिकेशने खऱ्या अर्थानं ज्या धावा येत होत्या त्या येण्याचं प्रमाण पूर्णपणे रोखले आणि धावांच्या गतीला ब्रेक लावलेला आहे. पहिल्या 2 षटकांच्या खेळांती धावफलकावरती 33 धावा आल्या. चला मॅच पटकन घ्यायची आहे, पंचांना विनंती असणार आहे. प्रत्येक षटकानंतर एकत्र यायचं कारण नाहीये. चला मॅच फास्ट घ्या. 33 ऑन द बूट. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे शुभा बालवीर हशिवरे आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल उदय चौलकर पुरस्कृत बॉस फायटर अक्षी साखर संघ. चला झिराट संघ, आपला जो काही डिसिजन असेल ते लवकर घ्या. षटक क्रमांक तिसरा आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल कैवल्य पाटील. पाहूया आता कैवल्य पाटील मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. जिथे पहिल्या 2 षटकामध्ये 33 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. धावा अगदी चांगल्या पद्धतीने आल्यात. इनिंगला चांगल्या पद्धतीने बिल्ड करत असताना पाहायला मिळतात वाकरण संघाचे खेळाडू आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने त्यांना स्टार्ट केलाय ते पाहता मोठ्या धावसंख्येच्या दिशेने ते मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. पण झिराट संघाचे गोलंदाज सुद्धा तितकेच तरबेज आहेत. कैवल्य पाटील गोलंदाजी करण्यासाठी आले. या विकेटवरती आपण पाहिलं तर कैवल्य पाटीलचे गोलंदाजी नेहमीच चांगले राहिले, किंबहुना या विकेटवरती कैवल्यने जेव्हा जेव्हा गोलंदाजी केली त्यावेळी त्याच्या संघाने नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. तोच कैवल्य गोलंदाजीला आला जो चांगल्या पद्धतीने चेंडू फिरवण्यासाठी ओळखला जातो. पाहूया आता कैवल्य पाटीलची गोलंदाजी कशी असेल. पहिला चेंडू, पहिला चेंडूवरती प्लेड ऑन. व्हाट अ फॅन्टास्टिक बॉलिंग बाय कैवल्य पाटील. निखिल पाटील सारखा महत्वाचा मोहरा जातोय तंबूत परत. बिग साडी तो पाहूया कशा पद्धतीने आता बॅटिंग करेल. तेहतीस धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक तिसरं चालू आहे. आपण पाहतोय जिथे ओहो सुंदर गोलंदाजी, परंतु चेंडू मात्र आपण पाहतोय
ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आहे, त्यामुळे वाईट चेंडूचा निर्णय पंचांकडून आलेला आहे. धाव फलकावरती 34 धावा पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावरती चालू आहे. प्रणित म्हात्रे आणि आदर्श पाटील अशी पेअर मैदानावरती पाहायला मिळते. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू अवांतर पाहायला मिळतोय, एक्स्ट्रा पाहायला मिळतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन आपण पाहतोय प्रणित मात्रेसाठी, आणि या प्रयत्नात चेंडू दोन्हीही वाईड आलेले आहेत, अवांतर आलेले आहेत, आणि अवांतर धावांचा बोनस मिळतोय वागरेण संघासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा वाईड आलेला आहे. सलग 3 चेंडू वाईड पाहायला मिळतात. वाईडची हॅट्रिक मैदानावरती पाहायला मिळते. धाव फलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 36 धावा. तिसरं षटक चालू आहे. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळते. प्रणितला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू, सुंदर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. एक वेगळ्या प्लॅनिंग सह आज विकी गोलंदाजी करतो प्रणित साठी. अगदी प्री प्लॅन गोलंदाजी केली जाते, रणनीती ऑलरेडी सेट केलेली आहे, आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय लेफ्ट हँडर साठी कशा पद्धतीची गोलंदाजी असावी ना, अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी कैवल्य पाटील कडनं पाहायला मिळते. यावेळी मात्र लो फुल टॉस बॅट वरती जरूर घेतलाय, आणि तेथे क्षेत्ररक्षकाने खूप मोठी मिस्टेक केले. क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू फरार झाला सीमारेषे बाहेर. बॅट्समन प्रणितच्या बॅट मधून आलाय नशिबाचा संघर्षमय चौकार. चाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळी मात्र आपण पाहतोय फलंदाजासाठी एक वेगळं सरप्राईज पाहायला मिळतोय, आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट केले या चेंडूवरती. कैवल्य पाटीलच्या फिरकी गोलंदाजीचा आपण नमुना मैदानावरती पाहतोय, आणि तो मात्र आज वेगळ्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. समोरच्या संघाला पूर्णपणे त्याने जखडून ठेवले. यावेळी मिस टाइम झालाय, कॅच होण्याची पॉसिबिलिटी. चांगले एफर्ट, चांगले प्रयत्न पाहायला मिळाले ऋषीकडनं. देते सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये झालेलं आहे. धाव फलकावरती 2 धाव्यांचे ऍडिशन होईल, आणि धावसंख्या मात्र जाते 42च्या घरामध्ये, जिथे षटक क्रमांक तिसरं चालू आहे. अजूनही एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. कनकेश्वर मित्रमंडळ झिराड तर्फे आयोजित करण्यात आलेली कनकेश्वर चॅलेंजर ट्रॉफी ही स्पर्धा आपण अनुभवतोय, जिथे वागरण संघाने अगदी दिमाखात सुरुवात केली होती, पण त्यानंतर विकेट्स पडल्या, काही चेंडू निर्धाव आले, डॉट आले, आणि त्यामुळे आता आपण पाहतोय पूर्णपणे दबावामध्ये पाहायला मिळतो वागरणचा संघ. हा चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, आणि पंचांकडून मात्र आपण पाहतो वाईटचा डिसिजन आलेला आहे. धाव फलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 43. फटका यावेळी मात्र आपण पाहतोय मिस टाइम झालेला आहे, आणि देते क्षेत्ररक्षकाने अगदी हातामधला कॅच ड्रॉप केलाय, आणि कॅच ड्रॉप केल्यानंतर आपण पाहतोय खराब थ्रो. या पद्धतीचं क्रिकेट आपण या लेवलला खेळू शकत नाहीये. प्रणीत सारख्या बॅट्समनचा झेल तिथे मात्र क्षेत्ररक्षक ओमकारच्या हातून निसटला, आणि तदनंतर अगदी खराब थ्रो, आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय 2 धावांचा बोनस मिळालाय तो बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थात युवराज युलन पुरस्कृत वाघरेश्वर वागरण संघाला. 3 षटकांच्या
खेळानंतर 46 धावा धावफलकावर लागल्यात आणि मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. शिवबा बालवीर अशिवरे संघाचा कॅप्टन, शिवबा बालवीर अशिवरे संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबरीने उदय चौलकर पुरस्कृत बॉस फायटर अक्षी साखर संघाच्या कॅप्टनला आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. इनिंगच्या जो मधला ब्रेक असेल त्यामध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 4 आणि चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा कर्णधाराने संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज अभिषेक नाईक अर्थात अबूकडे चेंडू सुपूर्द केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये अबू कमालीचा महागडा ठरला होता, पण अबूची जर आपण पाहिले त्याच्याकडे असलेली कपॅसिटी, त्याच्याकडे असलेलं कौशल्य सर्वांनाच ठाऊक आहे. कोणत्याही क्षणी तो पुनरागमन करू शकतो. पाहूया आता दुसऱ्या स्पेलमध्ये अभिषेक नाईक कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. जिथे पहिल्या 3 षटकाच्या खेळानंतर आपण 46 धावा धावफलकावरती पाहतोय, त्यामुळे एक चांगल्या पद्धतीची धावसंख्या रचण्याचा मानस मनोदय पाहायला मिळतोय. तो बॅटिंग करणारा संघ अर्थात युवराज 11 पुरस्कृत वागीश्वर वागरण या संघाच्या माध्यमातून अभिषेक नाईकचं षटक क्रमांक 4 आपण पाहतो मैदानावरती. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. या मॅच मध्ये जर आपण पाहिले तर खूप जास्त प्रमाणात मिसफील्ड पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय एका धावेचे कन्व्हर्जन डबल मध्ये गेलेलं पाहायला मिळते. धावा अगदी चांगल्या पद्धतीने येत आहेत, धावा चांगल्या पद्धतीने जमा केल्या जातात. अर्धशतकाच्या दिशेने आता मात्र हळूहळू मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळतोय तो युवराज 11 वागेश्वर वागरण हा संघ. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. सिंगल आलेली आहे. धावफलकावरती 49 धावा, जेथे षटक क्रमांक 4 चालू आहे. आदर्श पाटील आता बॅटिंग करण्यासाठी येतोय. बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर तो मात्र आता क्रीज वरती आलाय. आदर्श वरती सुद्धा इथे खूप मोठी जबाबदारी असणार आहे. अभिषेक नाईक पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलेला पाहायला मिळतोय. आता मात्र अगदी चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. स्पॉट ऑन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अद्यापर्यंत पाहायला मिळाले या षटकामध्ये. 49 ऑन दी बुट, 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चेंज ऑफ पेस पद्धतीचा हा चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आहे आणि एका धावेनेशी 50 धावांची वेस ओलांडलेली आहे टीम युवराज 11 वागीश्वर वागरण या संघाने. हा चेंडू पुन्हा एकदा वाईड चेंडू. या मॅच मध्ये जर आपण पाहिले ना तर झिराट संघाने खूप जास्त प्रमाणात अवांतर धावा दिलेला पाहायला मिळतात. 7 वाईड चेंडू अद्यापपर्यंत पाहायला मिळालेत टीम आयुषी 11 झिराट संघाच्या माध्यमातून. यावेळी मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगलच मिळते. धावफलकावरती मात्र 51 धावा, 5 षटकांत 52 धावा. 5 ओव्हरचा हा सामना आहे. खऱ्या अर्थानं एक संमिश्र पद्धतीचा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. कनकेश्वर चॅलेंजर ट्रॉफीचा आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीचे सामने मैदानावरती पाहायला मिळतात. प्रणीत पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना. यावेळी फटका फसलाय, मिस टाइम आहे. कॅच होणार का? ऋषिकेश पाटीलला कॅचच्या खाली आणि त्याने टिपलाय शानदार जल. 1 मोर विकेट डाऊन. प्रणीत मात्र हा तडाखेबंद फलंदाज मात्र आपण पाहतोय मैदानातून माघारी जातोय. संघाचं वर्चस्व पाहिलं, पण आता या 2 षटकामध्ये झिराट संघाचं वर्चस्व आपण पाहतोय. 2 ओव्हर मध्ये 33 होते आणि तदनंतर कमालीचं
कमबॅक पाहायला मिळालं. दिमागदार पुनरागमन आयुषी 11 झिराड या संघाच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. ज्या पद्धतीने धावसंख्येला लगाम घातलाय, धावसंख्या रोखले, ते पाहता आता झिराड संघासमोर धावा बनवणं हे सुद्धा वाघरण संघासाठी एक मोठं आव्हान झालेलं आहे. अक्षय पाटील अर्थात मॅक्सवेल हा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. त्याला मॅक्सवेल पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. अभिषेक नाईकला सूर मिळालाय, रिदम मिळालाय आणि तो मात्र आता अगदी रिदमिक गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावरती फलंदाज अक्षयला बीट करणारा चेंडू पाहायला मिळतोय. आबू मात्र आपण पाहतो आता अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. किंबहुना या षटकामध्ये अगदी फायरी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. अगदी योग्य त्या चॅनल मध्ये चांगल्या एरियामध्ये गोलंदाजी झाले आणि त्याचमुळे फलंदाजांना या षटकामध्ये धावा बनवणं खूप जास्त प्रमाणात कठीण होत चाललेलं पाहायला मिळते. यावेळी अक्षय पाटीलच्या बॅटमधनं अगदी समोरच्या दिशेने मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अजिंक्य वैते होता. लॉंग ऑन रिटर्नला वैतेच्या माध्यमातून टिपला गेला. शानदार जाईल फलंदाज अक्षय जाईल बॅक टू द पवेलियन. वन मोर विकेट डाऊन. नवीन खेळाडू अलंकार पाटील तर गोलंदाजी करण्यासाठी मंदार मात्रे आता आलेला आहे. पाहूया मंदार मात्रेची गोलंदाजी मैदानावरती कशा पद्धतीची होईल. अभिषेक नाईकने खऱ्या अर्थानं आयुषी 11 झिराड या संघाला कमबॅक करून दिलाय. ज्या षटकाची नितांत गरज होती आयुषी 11 झिराड संघाला, ते षटक मात्र आलंय कैवल्य पाटील आणि त्यानंतर अभिषेक नाईक या दोन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून. मंदार गोलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय. ओमकार पाटील यावेळी मात्र चांगल्या पद्धतीची रनिंग करत असताना टिपतोय. शानदार जल. आणखीन एक खेळाडू अर्थात मोठा खेळाडू आदर्श पाटील होतोय बाद. करत असताना पाहायला मिळतात. मंदार मात्रे गोलंदाजीला आणि पहिल्या चेंडूवरती मोठा अडथळा त्याने सुद्धा दूर केला. हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे आणि त्याच कारणास्तव पंचाने सांगितलं हा चेंडू असणार आहे वाईट. धाव फलकावरती 53 धावा पाहायला मिळतात. जेथे षटक क्रमांक चालू आहे अंतिम अंतिम आणि अखेरचं षटक. येथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज थोडासा कन्फ्युज होत असताना पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय धावा येण्याचं प्रमाण पूर्णपणे थांबल्याचं चित्र पाहायला मिळते. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. शुभा बालवीर अशिवरे आणि उदय चौलकर पुरस्कृत बॉस फायटर अक्षय साखर. येथे पुन्हा एकदा आपण पाहतोय कैवल्य पाटील. ओ हो वाडा
वॉडा फॅन्टास्टिक एफर्ट बाय खैवल्ला पाटील. येथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. फलंदाज एक धाव कंप्लीट केले, सेकंड धाव पूर्ण केली आहे की नाही हे ते चेक केलं जाईल. तिसरे पंच आता ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. फक्त अंपायर तिथे असतील. आपल्याला टॉस हा इनिंग ब्रेक मध्ये करायचा आहे, त्यामुळे जो पुढला सामना आहे शिवबा बालवेर शिवरे आणि उदय चौलकर पुरस्कृत बॉस फायटर अक्षी साखर या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, चला आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. फलंदाज बाद आहे असा पंचांच्या माध्यमातून इशारा आलेला आहे. सो एकच धाव या चेंडूवरती मिळणार आहे. धाव फलकावरती 55 धावा लागल्यात. आता मात्र धावांची गती पूर्णपणे खालावलेल्या पाहायला मिळते. मोठे फटके येत नाहीयेत, एका मागोमाग एक डॉट चेंडू येत आहेत, निर्धाव चेंडू येत आहेत. फक्त डबल सिंगल या पद्धतीने धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी चांगल्या पद्धतीच्या फलंदाजीची अपेक्षा येथे असणार आहे. नवीन खेळाडू चिराग आता बॅटिंग करण्यासाठी 8व्या क्रमांकावरती तो आलेला आहे. या षटकातील जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. पाहूया आता बॅटिंग करणारा संघ युवराज इलेवन पुरस्कृत वाकेश्वर वागरट संघ किती धावांपर्यंत मजल मारतोय, किती धावसंख्येपर्यंत ते पोहोचतायत. चिराग बॅटिंगला आला. मंदारची गोलंदाजी आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये असलेलं कसब कौशल्य तंत्र तो मात्र मैदानावरती सुंदरपणे दाखवून देतोय आणि इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. चेंडू योग्य टप्प्यावरती आहे असा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. धावा येत नाहीयेत. धावा येण्याचं प्रमाण पूर्णपणे थांबलेलं चित्र पाहायला मिळते. धाव फलकावरती 55 धावा लागल्यात. 55 ऑन दी बुट. मंदार मात्रेचा करिश्मा आपण पाहतोय, जेथे त्याने ऑपोजिट संघाला पूर्णपणे रोखून ठेवले आणि या चेंडूवरती सुद्धा फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवलाय. स्लॉग ओव्हर मध्ये मंदार मात्र फलंदाजांवरती वरचढ ठरलेला पाहायला मिळतोय. त्याने का अफलातून गोलंदाजी केली. दोन्ही संघाचे कॅप्टन येथे हजर आहेत. एक बॉल होणं शिल्लक आहे, त्यानंतर आपण टॉस करू. 55 ऑन दी बुट. शेवटचा चेंडू. केवळ 2 धावांचा षटक आपण पाहतोय. अंतिम चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय फटका चांगला आलाय आणि ऋषिकेशने काय सुंदर जल टिपलाय. अफलातून फिल्डिंग पाहायला मिळाल्या ऋषिकेशच्या माध्यमातून. धाव फलकावरती 55 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 33 धावा होत्या आणि नंतर या 3 षटकामध्ये केवळ 22 धावा आलेल्या आहेत.
55 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 56 धावांची आवश्यकता असेल आणि नेक्स्ट मॅच साठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय आपल्या सर्वांचेच लाडकी समालोचक यासिन मर्चंट सर यांच्याकडे. फायटर साखर काय डिसिजन असेल? फिल्डिंग. 5 षटकांचा सामना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखू. कणकेश्वर चॅलेंजर चषक 2025 पहिल्यांदाच इथं आपण आलात, कसं वाटतंय? एक नंबर आहे. ग्राउंड तर एकदम सुंदर आहे. थँक्यू सो मच. हे होते श्वेता भाभी के हीरो पंकज जी नाखवा. ओ टू कॉम्बॉक्स सन्मान्य पंकज सर, यासिन मर्चंट सर यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान की तरफ चलते हैं जहां पे जीतने के लिए 56 रनों की जरूरत. 5 ओवर का एक मुकाबला है. हर ओवर में तकरीबन 11.20 के औसत से यहां पे रन बनाने हैं. इस विकेट के मद्देनजर इस मैदान को देखते हुए ये रन आसानी के साथ बन सकते हैं, क्योंकि इसके पहले का जो एक्सपीरियंस है नौगांव बनाम हसूरा, ये मैच हमने देखा था और हसूरा टीम ने 50 का आंकड़ा आसानी के साथ छूकर वो पहला मैच जीता था. चलिए दोस्तों, सलामी बल्लेबाज वक्त जाया न करे, क्योंकि ये दूसरा मैच जारी है. इसके बाद और 5 मैच हमें खेलने हैं या खिलाने हैं. 1 बज चुका है. चलिए, सलामी बल्लेबाज के रूप में कैवल्य पाटिल अर्थात विकी और सचिन मात्रे प्रारंभिक जोड़ी मैदान पर नमूदार हो चुकी है. मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा 56 रनों की जरूरत. हालांकि वागरन टीम में एक से बढ़कर एक गेंदबाज हमें देखने को मिलते हैं. निखिल पाटिल, उसी के साथ साथ यंगस्टर खिलाड़ी आदर्श पाटिल भी होंगे और इसी वजह से ये मैच भी बहुत ही मजेदार और रोमांचित करने वाला होगा. इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं. इतनी आसानी के साथ यहाँ पे कोई भी टीम नहीं जीत सकती है. ये मैच जारी है अमोल सुरव से पुरस्कृत आयुषी 11 जिराड बनाम युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण. अलंकार कुछ समझाते हुए. प्राणी मित्र है अलंकार. यस,
अंपायर जी का इशारा आ चुका है, मैच इज ऑन। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद। 30 गज के दायरे में देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजी है, ऑर्थोडॉक्स फील्डिंग यहाँ पे नजर आती हुई। पहली गेंद आदर्श पाटिल, तेज तर्रार गेंद मगर आउटसाइड दी ऑफ स्टंप, जाने दिया विकी ने। और अंपायर जी का भी फैसला यहाँ पे आता हुआ वाइट का। बहुत ही अच्छा ऑफ कटर गेंदबाजी का प्रदर्शन करते हैं गेंदबाज आदर्श पाटिल। इनकी गेंदबाजी में स्लोवर वन बाउंसर देखने को मिलता है और यहाँ पे यही देखने को मिला, वाइड लॉन्ग ऑफ की दिशा में पकड़े गए, बड़ी मछली जाल में, विकी मैदान से बाहर। वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में मैक्सवेल मौजूद थे और एक प्लान के तहत विकी के विकेट को यहां पे अपने झोले में कर दिया है आदर्श ने। ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर थी, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, मगर जैसे मैंने कहा, इसके पहले ही मैंने याद दिलाया कि इनकी ये खास गेंद है, स्पेशल गेंद है, उसे समझना थोड़ा सा मुश्किल होता है। स्लोवर वन होती है, हाफ ट्रैकर होती है, बाउंसर होती है और बल्लेबाज उसी लालच में फंसते हैं। ताकत के साथ खेलने का प्रयास किया विकी ने, मगर गेंद बहुत देर तक हवा में थी और वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में ट्रैप उनके लिए रचा गया था। देखिए लॉन्ग ऑफ खाली है, डीप कवर भी खाली है, मगर दोनों के बीच में मैक्सवेल वहां पे फील्डिंग कर रहे हैं। वेरी वेल डन, बहुत ही सोच समझ कर यहाँ पे गेंदबाजी की है और उसी तरह की फील्डिंग भी यहाँ पे सजी है। एक रन स्कोर कार्ड पर लग चुका है, एक विकेट के नुकसान पर। विकी आउट होने के बाद अब नए बल्लेबाज ओमकार पाटिल, जो कि अल्टी पल्टी खेलने के लिए माहिर है, स्पेशली जाने जाते हैं, मगर अब यहां पे जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करनी होगी। क्या ओमकार अपना स्वाभाविक खेल यहां पे दिखाएंगे? आदर्श पाटिल फिर से एक बार, ओहो पकड़े गए फिर से एक बार। हाफ ट्रैकर गेंद जरूर थी, बैकफुट पर तैयार थे, मगर ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ऑन साइड में जबरदस्ती खेलने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का मोटा सीरा लिया, सीधा विकेट कीपर के दस्तानों में। बैक टू बैक दूसरा बल्लेबाज ओमकार के रूप में मैदान से बाहर। थी, मगर उसके बाद बैक टू बैक दो बल्लेबाजों को चलता किया है। हैट्रिक के दरवाजे पर दस्तक देते हुए गेंदबाज आदर्श ने सही मायनों में बहुत मेहनत की है, बहुत सारे सपने संजोए हैं और उस सपने को इस साल उन्होंने साकार भी किया है। बहुत सारे प्राइजेस अपने नाम किए हैं, बहुत सारे खिताब अपने नाम किए हैं। वही आदर्श, ओहो हैट्रिक, लगातार 3 गेंदों पर 3 ऊपरी क्रम के बल्लेबाजों को चलता किया है। क्या बात है, आदर्श पाटिल ऑन द फायर।
देखा गया है और फिर से एक बार यही बात यहां पे उजागर होती हुई। बहुत ही जबरदस्त शुरुआत वागेश्वर वागरन के इस नए नवेले गेंदबाज की। हैट्रिक अपने नाम करने के बाद अब बल्लेबाजी करने वाली टीम के खेमे में संकट भरा वातावरण, सन्नाटा भरा वातावरण। अगली गेंद फिर से एक बार हो, इस दफा फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद मगर खराब फील्डिंग। ओहो, बाल बाल बच गए। ऐसा लग रहा था कि ये 4 रन भी हो सकते हैं मगर शॉर्ट थर्ड मैन के फील्डर ने उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए। उसी वजह से जैसे वैसे 1 रन यहां पे मुकम्मल हो चुका है। दूसरा रन अर्थात 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर। कमाल की गेंदबाजी की शुरुआत की है। 30 गज का दायरा हो मौजूद, उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी हमें बहुत रेयर देखने को मिलती है। आज फिर से एक बार आदर्श, ओह स्लोवर 1 गेंद मगर फुल टॉस कर गए। 30 गज का दायरा यहां पे मौजूद था, उसका पूरा फायदा उठाया, लॉफ किया उसे डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। गेंद 1 बाउंस, 4 रन। पांच गेंदें अब तक डाली जा चुकी है, अंतिम एक गेंद आना बाकी। 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अपने आप से नाराज आदर्श, क्योंकि कुछ अलग हटके प्रयास करने की कोशिश कर रहे थे। स्लोवर 1 गेंद और वो फुल टॉस कर गए। बल्लेबाज सचिन तैयार ही थे। आहा, ये देखिए, ये है उनकी स्ट्रेंथ और ये है उनका क्लास। शानदार गेंदबाजी। पहला ओवर, 30 गज का दायरा मौजूद, मात्र 6 रन खर्चिए है आदर्श ने और 3 बल्लेबाजों को चलता किया है। बहुत ही लाजवाब शुरुआत। अब यहां से जीतने के लिए 4 ओवर बचे हैं और 50 रनों की जरूरत। ये इतना आसान नहीं होगा। हालांकि अक्सर देखा जाता है कि 30 गज के दायरे में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी होती है, क्योंकि मात्र 2 ही खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर फील्डिंग करने के लिए सीमा रेखा के नजदीक तैनात किए जाते हैं और उसका फायदा मिलता है बल्लेबाजों को। मगर यहाँ पे ऊपरी क्रम के 3 बल्लेबाजों को चलता किया है आदर्श ने और मैच में पूरी तरीके से जोरदार वापसी दिलाई है अपने टीम को। इस बीच दूसरे ओवर के लिए निखिल पाटिल आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। अभिषेक नाइक अर्थात आबू नाम से पहचाने जाते हैं, स्ट्राइकिंग एंड पर नजर आएंगे। नॉन स्ट्राइकिंग एंड पर सचिन म्हात्रे। 30 गज का दायरा यहां पे मौजूद रहेगा। P2 यहां पे जारी है और इसी वजह से डीप मिड विकेट, उसी के साथ एक वाइडिश लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन नजर आता हुआ। लेफ्ट आर्म ओवर द विकेट अबू के लिए। पहली गेंद निखिल पाटिल की। जी हां, हवा में गेंद जरूर है। वो पकड़े गए। बहुत ही जबरदस्त, शानदार, आकर्षक और झन्नाटेदार ये कैच। किसी भी एंगल से नहीं लगा था कि ये कैच लपक सकते हैं, मगर देखिए वेल जज कैच। बहुत ही खूबसूरत फील्डिंग और एक बल्लेबाज। रोक सकते हैं। अगर इनको रोकना है तो मात्र एक ही ऑप्शन उनके पास है, विकेट चटकाना। विकेट टेकिंग गेंदबाजी
सटीक लाइनर लेन के साथ यहाँ पे गेंदबाजी देखने को मिली और उसका नतीजा ये हुआ है कि रनों की संख्या मात्र 6 रन और 4 विकेट गंवाए हैं। एक बड़ी टीम है, अर्थात आयुष 11 जिराड, बड़ा नाम, बड़ी ये टीम, मगर यहाँ पे अब थोड़ी सी खस्ता हालत। कम से कम इन दो बल्लेबाजों को धीरे धीरे यहाँ पे बल्लेबाजी करते हुए सिंगल और डबल रन के ऊपर कंसंट्रेट करना होगा, विकेट को रोकना होगा। ये देखिए फिर से एक बार गैर जिम्मेदाराना स्ट्रोक, अक्रॉस द लाइन आए और गेंद सीधा जाकर स्टंप से टकराई, साफ बोल्ड हुए। यू मिस, आई विल डेफिनेटली हिट। और एक बल्लेबाज, 5वें विकेट का पतन। और बड़े स्ट्रोक खेलना जानते हैं। अगर ये यहाँ पे अगर टिक गए तो ये मैच आसानी के साथ जितवा सकते हैं। ये ताकत और ये काबिलियत उनमें जरूर है, मगर उतना ही मनोवैज्ञानिक दबाव भी होगा, क्योंकि यहाँ से अगर विकेट जाता है तो फिर बल्लेबाजी करने वाली टीम जिराड आयुषी 11 को संभालना बहुत मुश्किल होगा। यहाँ से विकेट को बचाना होगा। जैसे मैंने अभी भी कहा कि एक एक रन, दो दो रन भी लेने होंगे, तब जाके यहाँ पे एक मनोवैज्ञानिक जो दबाव आया है उसे परे होना आसान होगा। बैक टू बैक 2 विकेट आए हैं, यानी फिर से एक बार हैट्रिक की दहलीज पर आ चुके हैं दूसरे गेंदबाज। पहले ओवर में हैट्रिक अपने नाम किया था आदर्श ने, और अब यहाँ पे क्या हैट्रिक अपने नाम करेंगे गेंदबाज निखिल। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद सीधे बल्ले से खेला है, कारपेट के सहारे ऑन ड्राइव में तब्दील किया है। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे बहुत ही लंबे समय के बाद आगे बढ़ रही है। 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 5 विकेटों के नुकसान पर। कैवल्य पाटिल, ओमकार पाटिल, अजिंक्य ठोमरे, अभिषेक नाइक और मंदार मात्रे आउट होने के बाद अब सलामी बल्लेबाज सचिन और अजिंक्य वैद्य के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। यहां से मैच जीतना है। ओहो, ये देखिए, ये क्लासिकल गेंदबाजी, ब्यूटीफुल गेंदबाजी, बिल्कुल गेंद समझ नहीं आई बल्लेबाज सचिन को। हालांकि सीधे बल्ले से ढीले हाथों से के साथ खेलना चाहते थे, फिर भी बढ़ नहीं पाए थे। ये देखिए फिर से एक बार ताकत के साथ तेज तर्रार गेंदबाजी, उसी के साथ उंगलियां फेर रहे हैं। गेंद को घुमाने की क्षमता है गेंदबाज निखिल में। विकेट का पूरा फायदा उठाते हुए पहली 5 गेंदों में मात्र 1 ही रन खर्च किया है निखिल ने। हाँ, ओवर 1 गेंद जरूर थी और उसे जाने दिया था बल्लेबाज सचिन ने, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंदाजा गलत। और देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए थे मात्र 6 रन और इस ओवर में आए हैं मात्र 1 रन। पावर प्ले के दरमियान इस तरह की गेंदबाजी करते हुए पूरी तरीके से डोमिनेट किया है, ऐसा अगर मैं कहूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि ऊपरी क्रम के 5 बल्लेबाज चलते किए हैं। अब 18 गेंदें बची है और हमारे डीजे मास्टर डीजे लवेज बताते हुए 18 गेंदे और 49 रनों की जरूरत। मुश्किल तो जरूर है मगर नामुमकिन नहीं है। फिर से एक बार गेंदबाजी के मार पर आए हैं गेंदबाज आदर्श पाटिल। आदर्श पाटिल का ये दूसरा निजी ओवर और टीम की तरफ से तीसरा ओवर। 18 गेंदें और 49 रनों की जरूरत, यानी हर ओवर में तकरीबन 16.33 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। अर्थात हर ओवर में कम से कम 2 बड़े स्ट्रोक जरूरी है, लाजमी है। जी हाँ, हाफ अगर गेंद थी, बैकफुट पर गए, पंच किया उसे,
मगर कॉर्नर की दिशा में अलंकार की बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, क्योंकि एक ही रन यहाँ पे मिलता हुआ, एक एक रन से काम नहीं बनेगा। अब यहाँ पे सिंगल और डबल के साथ साथ बीच बीच में बड़े स्ट्रोक जरूरी है, तब जाके ये मैच जीता जा सकता है आयुषी 11 जिराट के लिए। पुरजोर कोशिश तो करते हुए दोनों भी बल्लेबाज, मगर एक क्लासिकल और क्वालिटी गेंदबाजी यहाँ पे नजर आ रही है। सही लंबाई और सही दिशा आपके पास हो, एक ही जगह पर गेंद को डालकर वहां से गेंद को अंदर और बाहर लहराने की अगर क्षमता और काबिलियत आप में है, तो फिर बल्लेबाजों को थोड़ा सा परेशानी का सबब आप बनेंगे, और इस मैच में हमें यही दिखाई देता हुआ। जी हाँ, देखिए फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद थी, मगर उसे परख नहीं पाए थे। लॉन्ग ऑन की दिशा में अलंकार ने बहुत ही बढ़िया फील्डिंग के साथ रोका उस गेंद को, और एक ही रन पर संतोष होना पड़ा बल्लेबाजों को, एक एक रन। हालांकि गेंदबाज और गेंदबाजी करने वाली टीम बहुत ही खुश होंगी, क्योंकि एक एक रन ही यहाँ पे आ रहे हैं, एक एक रन से काम नहीं बनेगा, ये भी जानते हैं। ओहो हो, जबरदस्त, लाजवाब, शानदार, सही मायनों में कमाल की गेंदबाजी। गेंद को हवा में स्विंग करने की कला, गेंद टप्पा खाने के बाद जो स्पिन हो रही है, कट हो रही है, इस वजह से बल्लेबाजों को पूरी तरीके से परेशान करके रखा है। ओहो, इसमें तो बहुत ही बढ़िया स्ट्रोक है। ओहो, मगर ये कैच तो देखिए मैक्सी का, जबरदस्त, झन्नाटेदार, ऑस्टैनिशिंग कैच। ऐसा लग रहा था कि गेंद बीच में से निकल जाएगी, चौका या छक्का होगा, मगर मेरे ख्याल से एक हाथ से उस गेंद को अपने झोली में कर दिया है, और बड़ी विकेट, सचिन म्हात्रे मैदान से बाहर। साथ इकट्ठा होकर अगर आप खेलोगे, हर एक कैच को आप लपकोगे और ग्राउंड फील्डिंग भी सही तरीके से करोगे, तो बल्लेबाजों के ऊपर आप डोमिनेट कर सकते हो, और पहले मैच में यही दिखाई देता हुआ। ओहो, फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर करने का अंदाज, क्या लाजवाब ये ओवर करता हुआ। आदर्श पाटिल ने इस साल काफी खुश किया है अपनी टीम को, अपने गांव वालों को, उनके चाहने वालों को। सही मायनों में ये हीरा बनकर चमकता हुआ दिखाई दिया हर मैदान पर, हर प्रतियोगिता में। किसी भी क्रिकेट के दीवानों को ना इसका पता था, ना इसका नाम पता था, कहां से ये आया है और कहां ये आज दिखाई देता हुआ। आसमान में जिस तरह से सितारे चमकते हैं ना, उस तरह से ये क्रिकेट के मैदानों पर चमकता हुआ सितारा। इस ओवर में खर्च किए हैं आदर्श मात्र 3 रन और 1 विकेट के साथ। 2 ओवर का उनका विश्लेषण देखिए, 2 ओवर में मात्र 9 रन खर्च किए और 4 विकेट अपने नाम किए हैं। कमाल की गेंदबाजी। अब मैक्सी आए हैं, हालांकि अक्षय उनका नाम, मगर मैक्सवेल नाम से पहचाने जाते हैं। बहुत ही होशियार, बहुत ही धूर्त, बहुत ही चाणाक्ष खिलाड़ी है, और क्या कमाल की फील्डिंग करते हैं। मल्टी टैलेंटेड ये खिलाड़ी है, कभी अच्छी फील्डिंग, कभी अच्छी गेंदबाजी, कभी अच्छी बल्लेबाजी, उपयुक्त खिलाड़ी है अपने टीम के लिए। 12 गेंदे और 46 रनों की जरूरत, 23 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं।
जी हाँ, पहली गेंद खेला उसे, मगर गेंद बहुत देर तक हवा में, लॉन्ग ऑन की दिशा में एक आसान सा कैच पकड़े गए और कप्तान भी चले मैदान से बाहर। अजिंक्य वैते आउट। बहुत ही खस्ता हालत आयुषी 11 जिराड की यहाँ पे होती भी, क्योंकि 7 विकेट उन्होंने खोए हैं। पहली ही गेंद पर कप्तान को चलता किया और यहाँ पे दूसरी ही गेंद के ऊपर फिर से एक बार गेंद के नीचे मैक्सी और एक विकेट का पतन। बैक टू बैक 2 बल्लेबाज मैदान से बाहर। ये क्या क्रिकेट का खेल है, अजीबो गरीब खेल, अविश्वसनीय यह खेल है, अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल। किसने ये सोचा होगा एक बलाढ्य टीम, एक नामचीन टीम आयुषी 11 जिराड की ये हालत होगी। मुझे तो ऐसा पर्सनली लगा था कि आसानी के साथ ये रन बनाएंगे, मगर देखिए अंदाजा और प्रेडिक्शन पूरी तरीके से फेल होता हुआ। इस बीच वाइड के रूप में 1 रन जरूर आएगा। कुल मिला के रनों की संख्या में इजाफा, 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, इसमें दबा अच्छा शॉट है, गैप को भी ढूंढा है, गेंद गई है मिड विकेट सीमारेखा के बाहर, फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 18 रन, 18 फॉर लॉस ऑफ 8 विकेट। इस ओवर में हमें एक चौका और एक छक्का देखने को मिला है, मगर इस छक्के के साथ उम्मीद की किरण जरूर जगती हुई। क्या यहां से गेम पलट सकता है? क्या यहां से आयुषी 11 जिराड मैच जीत सकती है? कभी भी रंग बदल सकता है दोस्तों, ये रंग बदलने के लिए माहिर खेल है। 2-3 अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच चेंज हो सकता है। जी हाँ, मनोवैज्ञानिक दबाव है और ऑफ स्टंप के बाहर पूरी तरीके से फंसते हुए, मगर रेफरल की मांग की है। हालांकि अंपायर जी अपने फैसले से टस से मस नहीं हो रहे थे, मगर मैक्सवेल ने रेफरल की मांग की है और अब ये देखा जाएगा क्या ये गेंद फेयर डिलीवरी थी, क्या ये गेंद वाइड था। मगर आयुषी 11 जिराड संकट में फंस गई है, ये तो सही है, ये मानना पड़ेगा, क्योंकि जीतने के लिए 8 गेंदें और 38 रनों की जरूरत। जी हाँ, फेयर डिलीवरी और इसी वजह से इस ओवर की अंतिम एक गेंद, इस ओवर में एक छक्का जरूर देखने को मिला है, मगर 2 विकेट भी अपने नाम किए हैं मैक्सी ने। शानदार लाजवाब गेंदबाजी, ओह क्या बात है। फिर से एक बार देखिए, फुलर लेंथ बहुत ही बढ़िया तरीके से उसे एग्जीक्यूट तो किया है, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। और अब तकरीबन नामुमकिन सा नजर आता हुआ ये रनों की संख्या का आकार, क्योंकि 6 गेंदे और 37 रनों की जरूरत, 37 रन चाहिए। लगातार 6 गेंदों में अगर 6 छक्के भी आते हैं तब भी ये मैच जीता नहीं जा सकता। अगर नो बॉल वाइड बॉल इसकी अगर भरमार हो तो यहाँ पे मैच जीत सकते हैं, मगर ऐसा दोस्तों होता नहीं है। अगर यहाँ पे 30, 31, 32 होते तो हम कुछ समझ सकते थे, मगर यहाँ से
हर गेंद के ऊपर छक्का भी आना है, उसके साथ गेंदबाज को नो बॉल भी करना है या वाइड बॉल करना है। और इसी बीच नए गेंदबाज आए हैं प्रतीक पाटिल, अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके आए हैं। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है ऋषिकेश पाटिल और नॉन स्ट्राइकिंग एंड पर राजा। अब मात्र औपचारिकता बची है ऐसा मुझे प्रतीत होता हुआ। बहुत ही खूबसूरत ये क्रिकेटमय वातावरण यहाँ पे बनता हुआ, शानदार ये फ्लड लाइट रजनी क्रिकेट की ये प्रतियोगिता। ओहो, क्या बात है, आउट ऑफ द पार्क। गेंद मेरे ख्याल से वापिस लाना बहुत मुश्किल होगा। छक्का, बूझती हुई लव को जगाते हुए ऋषिकेश, मगर इसमें तब हवा में गेंद है और फ्लाई स्लीप में कैच लपकने का प्रयास मगर नाकाम रहे। मगर गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर कोई टेंशन नहीं है, कोई दबाव नहीं है। वो जानते हैं कि बस एक गेंद अगर यहाँ पे सही ठिकाने पे होती है और मात्र छक्के से बचते हैं तो ये मैच हमारे पाले में हो जाएगा। 4 गेंदे और 31 रन। फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद ऋषिकेश ओहो, ये देखिए, आहा, ये रविंद्र जडेजा की याद ताजा करता हुआ थ्रो है निखिल पाटिल का। अंतिम जोड़ी मैदान पर वितेश, 3 गेंदें बची है और 31 रनों की जरूरत। पहली गेंद पर छक्का जरूर आया था मगर उसके बाद गेंदबाज ने यहाँ पे किया है पलटवार। जी हाँ, लेग स्टंप के बाहर वाली गेंद ऑफ स्टंप के बाहर आकर खेलने की कोशिश कर रहे थे मगर टप्पा खाने के बाद गेंद स्टंप के ऊपर से निकल गई। गेंद को कट करना जानते हैं, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है अब तक। सभी गेंदबाजों की यहाँ पे तारीफ बनती है, स्पेशली जो शुरुआत की है ना आदर्श ने, उनके वार से बिल्कुल बच नहीं पाए। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट आगे आकर खेलने की कोशिश में चूक गए थे। गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी थी। 1 रन यहाँ पे मिलता हुआ और औपचारिकता यहाँ पे मुकम्मल होती हुई। अब मात्र एक ही गेंद शेष। सही मायनों में जितनी तारीफ करे उतनी कम होगी वागेश्वर वागरन टीम के इन सारे खिलाड़ियों की। मैं सच कह रहा हूं दोस्तों, मुझे ऐसा लग रहा था कि आसानी के साथ जिराड की टीम ये जीतेगी मैच, मगर पूरी तरीके से डोमिनेट किया है और एक तरफा कर दिया है इस मैच को। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरन। और इस मैच में मैन ऑफ द मैच कौन होगा ये अब देखा जाएगा।